तर कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकताय रजाई वगैरे मी धुवून घेतलेले आहे. अशा प्रकारे सुकवायला लावते भिंतीवरती. तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझी. तर रजाई वगैरे धुतलेले आहे मी. तर अशा प्रकारे सकाळची सुरुवात कपड्यांपासून. आता स्वयंपाक राहिला आहे, स्वयंपाक बनवायचा आहे. तर टेबल वगैरे स्वच्छ करून घेतला, व्यवस्थित पुसला त्याला. आणि तुम्ही बघू शकताय एका लेडीजला बरीच कामं असतात घरामध्ये. तर माझी सकाळ ते दुपारपासूनच मी तुम्हाला सुरुवात दाखवणार आहे. तर चला, टेबल झाला पुसून. तर एका साईडला माझ्या चपात्या चालू झालेल्या आहेत, एका साईडला वरण लावलेलं आहे मी. आणि घेवड्याची शेंग बनलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे. वरण बनवलेलं आहे, घेवड्याची शेंग बघू शकताय, चपात्या. तर अशा प्रकारे सिंपल असा स्वयंपाक तयार झालेला आहे. आता हे पसारा वगैरे किचनचा आहे ना, ते आवरून घेते मी. आता किचनची साफसफाई चालू आहे. तर अशा प्रकारे मी किचन वगैरे स्वच्छ करून घेते, तुम्ही बघू शकताय. किचन नंतर भांडी वगैरे घासून घेतली मी. आणि भरपूर भांडी पडली होती, सगळी घासली अशा प्रकारे. तर किचन कट्टा धुवून तयार झालेला आहे. फुलकुंड्या वगैरे मी धुवून ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे. अशा वरती ठेवल्यात. तर ही किचन कट्टा स्वच्छ आणि क्लीन झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हा माठ जो आहे ना छोटासा, तो मी धुवून भरून ठेवणार आहे. तो मला खूप आवडतो आणि त्याच्यामधलं पाणीसुद्धा खूप छान लागतं प्यायला. तर अशा प्रकारे मी सगळं आवरलेलं आहे माझं. तर मी एका साईडला भांडी वगैरे धुवून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता किचनमधले लास्टचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे फरशी. तर शेवटचंच राहिलेलं आहे. केलेला आहे, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे. तर मी सकाळी कपडे धुतलेली सुकलेले आहेत, वाळलेले आहेत चांगले व्यवस्थित. तर आता मी ह्याच्या घड्या घालून ठेवणार आहे. तर सकाळ ते दुपारपासून माझं एवढं काम झालेलं आहे. कपड्यांच्या घड्या वगैरे घालून. एवढे बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू.